पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 अर्थात नाशिक फाटा ते खेड, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 म्हणजेच हडपसर ते यवत आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D म्हणजेच तळेगाव चाकण शिक्रापूर या तिन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गांचे तातडीने रुंदीकरण करा. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पत्राद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी. तीनही मार्गांवर शिक्षण संस्था, औद्योगिक पट्टा, वसाहती, रुग्णालय, पेट्रोलियम आणि वाहन उद्योग तसेच व्यापारी हब असल्यामुळे वाहतुकीचा प्रचंड प्रमाणात ताण. रस्त्यावर सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून वाहन चालकांच्या सुरक्षेवरही निर्माण झाला प्रश्न. पुणे जिल्ह्यात वनक्षेत्रात अतुलनीय अशी पर्यटन स्थळे असून त्यांचा सर्वांगीण विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वन पर्यटन विकासासंदर्भात जिल्हा अधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित बैठकीत जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सूचना. खेड तालुक्यातील भिवेगाव कुंड, कुंडेश्वर निसर्ग पर्यटन, शिंगेश्वर मंदिर टेकडी, भामचंद्र डोंगर आणि तुकाई माता मंदिर पर्यटन स्थळे विकसित होणार. राजगुरुनगर शहर आणि परिसरात घरफोडीचे सत्र वाढले. पोलिसांच्या पेट्रोलिंगवर नागरिकांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह. होलेवाडी गावच्या हद्दीत पाबळ रस्त्यालगतच्या श्री गुरुदेव साम्राज्य गृहनिर्माण सोसायटीमध्ये मंगळवारी पहाटे 3 फ्लॅट फोडले. चोरट्यांचा पहाटेचा वावर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद. चोरट्यांनी खेड पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहत असलेला फ्लॅटही केला लक्ष्य. आठवड्याभरात सोसायटीमध्ये दुसऱ्यांदा चोरीचा प्रकार. 4 दिवसांपूर्वी झालेल्या चोरीची फिर्याद दाखल. मात्र पहाटे 3 फ्लॅट फोडूनही खेड पोलीस ठाण्यात फिर्याद नाही. घरफोडीमध्ये ऐवज गेला नसल्याने तक्रार देण्याकडे रहिवाशांची पाठ. खेड पोलिसांची माहिती. खेड तालुक्यातील पुनर्वसन जमिनींचा राजकीय पुढाऱ्यांनी मांडला खेळ. एजंट आणि धनदांडग्यांना हाताशी धरून सहदुय्यम निबंधक कार्यालयात होतायत दस्त. सर्व प्रकारच्या हस्तांतराला बंदी असतानाही मरकळ येथील देवस्थानच्या जमिनीचं झालं साठेकर. धक्कादायक प्रकारानंतर सलग दुसऱ्या दिवशी सहदुय्यम निबंधक कार्यालयात मरकळ ग्रामस्थांनी सहदुय्यम निबंधकांना विचारला जाब. खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक 3 चे अधिकारी सुनील परदेशी यांचा आणखीन एक संशयास्पद दस्त उघडकीस. पुनर्वसन आणि देवस्थानच्या जमिनी हडपणाऱ्या टोळीला कोणाचं अभय? नागरिकांचा संतप्त सवाल. खेड तालुक्यातील जैदवाडी गावात रस्त्याच्या वादातून दगडफेक, वाहनांची तोडफोड. गाव कारभारी ग्रामस्थांसह खेड पोलीस ठाण्यात हजर. खेड पोलिसांकडून रस्ता अडवणाऱ्या शेतकऱ्यांना समज. 2 दिवसात तोडगा काढण्याचं पोलिसांचं फरमान. ग्रामस्थांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष. पुण्यासाठी मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क अर्थात MMLPच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी चाकण येथील फोर्जिंग इंडस्ट्री डिव्हिजनच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया येथे बैठकीला नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग सदस्यांची उपस्थिती. नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडचे CEO राजेश मलिक, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अधीक्षक अभियंता सुमित कुमार, संजीव पाटील, SG पाटील, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे CEO दिलीप बटवाल आदींची उपस्थिती. पुण्यात लॉजिस्टिक पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी, आर्थिक वाढ आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी ही बैठक ठरली एक महत्त्वपूर्ण पाऊल. चाकण MIDCतील विजेचा लपंडाव थांबला. मंगळवारी दुपारी वीज पुरवठा सुरळीत. महावितरण आणि महापारेषण या दोन्ही कंपन्यांनी युद्ध पातळीवर काम करून मंगळवार दिनांक 29 रोजी दुपारी 12:19 बिघाड दुरुस्त करत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात मिळवलं यश. महापारेषण कंपनीच्या 220 kV चाकण फेज 2 अतिउच्च दाब केंद्रातील 50 MVA क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या 4 दिवसांपासून चाकण औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांचा आणि परिसरातील गावांचा वीज पुरवठा चक्राकार पद्धतीने होता सुरू. आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद.
आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.